बहुजन क्रांती मोर्चा असेल, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा असेल, वामसेप असेल, अन्य या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टी असेल, अशा सर्वांच्याच वतीनं आज या देशातला सगळ्यात मोठा जो वर्ग आहे की तो ओबीसी वर्ग आहे आणि या देशाचा तो राजा आहे। आज राजा असताना सुद्धा आज ओबीसी सारख्या या ठिकाणी असणाऱ्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे स्वतः ओबीसी आहेत, परंतु ओबीसीची जातनिहाय जनगणना आज खऱ्या अर्थानं होताना दिसत नाही। आज इथला ओबीसी जर खऱ्या अर्थानं जर जागा झाला तर या देशातल्या ग्रामपंचायत पासून ते देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत आज खऱ्या अर्थानं ओबीसी या देशाच्या न्याय हक्काने अधिकारात या ठिकाणी पुढे येताना तो दिसेल। परंतु या देशातल्या या व्यवस्थेला खरं तर या ठिकाणी या ओबीसीला जागा करायचं नाही किंवा ओबीसी म्हणून त्याला या ठिकाणी त्याच्या हक्काने अधिकार त्याला द्यायचे नाही, अशा पद्धतीच्या विषयाच्या अनुषंगानं आज देश पातळीवरती आज ह्याच विषयाला ती घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज ही मुवमेंट आज या ठिकाणी बहुजन या ठिकाणी मुवमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याचबरोबर ईव्हीएम सारखा मोठा मुद्दा आहे, बॅलेट पेपरवरती या ठिकाणी निवडणुका घेतल्या जाव्यात आणि ईव्हीएम ही पारदर्शीपणा आहे, त्याच्यामध्ये त्यातून या ठिकाणी निर्दोष अशा पद्धतीनं आज या ठिकाणी आपल्याला मतदान करता येत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी ईव्हीएम बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती या ठिकाणी मतदान झालं पाहिजे। त्याचबरोबर खऱ्या शेतकऱ्यांचा हा देश आहे, कृषी प्रधान हा देश आहे, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेताना आज या ठिकाणी एक वर्ष 3 डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये दिल्लीच्या तख्तावरती शेतकऱ्यांनी आंदोलन वर्षभर केलं, परंतु त्या गृहमंत्र्याच्या पूर्ण त्यांच्या अंगावरती गाड्या घालून शेतकरी आज चिरडून मारले। आज शेतकरी शेतमजूर असतील, महिला असतील, अन्य या ठिकाणी विद्यार्थी असतील, अशा सगळ्यांच्या विरोधात आज हे भाजप आणि भाजपच्या असणाऱ्या या ठिकाणी ज्या काही ऑप्शन विंग आहेत त्या अन्याय आणि अत्याचार करताना दिसत आहेत। गोरगरिबांच्या वरती अन्याय अत्याचाराचे प्रमाण आज वाढलेलं आहे आणि अशामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज गोरगरीब वंचित उपेक्षित आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज देशामध्ये देशोधडीला लागलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये बहुजनाला हक्क आणि अधिकार मिळावेत। आज आमचा पोलीस मित्र आहे की जे 24 तास या ठिकाणी काम करतायत, इथं राबतायत, देशाचं संरक्षण करतायत, परंतु संरक्षण करणाऱ्या माणसाचं आज संरक्षण होताना दिसत नाही। त्यांचे सुद्धा या ठिकाणी आज 24 तासाचे 12 तासाचे तास या ठिकाणी आज त्यांना घंटेच्या संविधानानं 8 तासाची ड्युटी असताना आज 12 आणि 24 तास सुद्धा या ठिकाणी त्याला राबून घेतलं जातंय। त्याच्यामुळे त्यांच्या सुद्धा तासाची कामाची वेळ ही 8 तास असले पाहिजे, अशा पद्धतीचं सुद्धा निवेदन घेऊन आज खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्याच पद्धतीनं गाळान जमिनीचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, अल्पसंख्याकांच्या वरती होणारे अन्याय अत्याचार आहेत, अशा सगळ्या भूमिकेनं आज खऱ्या अर्थानं आम्ही आज या ठिकाणी संपूर्ण देश बंद असताना आम्ही विचारानं आज खऱ्या अर्थानं हा बंद केलेला आहे आणि या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं हे आमचं विचाराचं भांडण आहे। जोपर्यंत भविष्य काळामध्ये या ठिकाणी आमच्यासारख्या एससी एसटी ओबीसी एनटी व्हिजेट आणि मायनॉरिटी अशा 85% बहुजनाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा जागा एखाद्या झाल्याशिवाय राहणार नाही। ही व्यवस्था ही परिवर्तन असणारी व्यवस्था उलटवून लावल्याशिवाय खऱ्या अर्थानं आता बहुजन यांच्या पुढच्या काळामध्ये गप्प बसणार नाही। अशा पद्धतीच्या भूमिकेच्या अनुषंगानं बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी होवाळे साहेबांनी जी राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा काढलेली आहे आणि त्या यात्रेला अनुसरून आज या ठिकाणी पिछडा वर्ग जो पिछड़ा वर्ग ओबीसी वर्ग आहे की जो शेर आहे अजून तो झोपलेला आहे, त्याला जागा करण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळा बहुजन समाज आज इथं एकत्रित आलेला आहे। आदरणीय या ठिकाणी सोनगावचे आमचे प्रतिष्ठित उद्योजक बंडूजी काशीद साहेब, ॲडव्होकेट बंडूजी काशीद साहेब या निमित्तानं आलेले आहेत। प्राचार्य आदरणीय आमचे प्राध्यापक मिलिंदजी ठोकळे सर या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय चळवळीचे नेते किशोरजी बनसोडे सर, त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर चळवळीचे नेते आणि पॅथरचे नेते बाळासाहेबजी बनसोडे, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सन्माननीय चंचलभाई बनसोडे, त्याचबरोबर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेअर ब्रोकर आणि अखिल भारतीय उलार समाज संघटने जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय दीपकाबा आयवळे, त्याचबरोबर आदरणीय या ठिकाणी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे आमचे हिरपणभाई फारुकी, त्याचबरोबर लघुजी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी विनोद भैया रणदिवे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पत्रकार आणि जे आमचे या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चाच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा विचारपूर्ण आमचे हमीदभाईजी बागवान या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। आमच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं
जयंतीताई बाळासाहेब बनसोडे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं त्याचबरोबर अजित वाघमारे सर आणि सगळी या ठिकाणी मंडळी या निमित्तानं उपस्थित झाली. या सर्वांचं मी या ठिकाणी आजच्या या लढ्याच्या निमित्तानं या परिवर्तनवादी या ठिकाणी चळवळीच्या अंगाने काम करणाऱ्या लढवय्या या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या सहभागातून भविष्य काळामध्ये इथं असणाऱ्या भाजप सारख्या हिंदुत्ववादी संघटनेला जर भविष्य काळात जर रोखलं, संविधान हा आपल्या सर्वांचा श्वास आहे, प्राणवायू आहे. संविधान हे आपलं कवच कुंडल आहे आणि संविधान जर वाचलं तर ह्या सगळ्या गोष्टी वाचणार आहेत. भविष्य काळामध्ये त्या इथल्या ओबीसी बरोबर SC ST ओबीसी आणि मायनॉरिटीने आता जागा होणं ही काळाची गरज आहे. कारण रात्र वैऱ्याचे आपण म्हणतो पण दिवस सुद्धा आता वैऱ्याच आहे आणि आपण आता जागा होणं आणि एकत्रित होणं, एकीनं लढणं हे भविष्य काळामध्ये या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. म्हणून एकट्याने लढण्यापेक्षा आता एकीने लढूया आणि आपण एकत्र येऊन या ठिकाणी या व्यवस्थेला हाताळ देऊया. आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो आणि हे निवेदन आज खऱ्या अर्थानं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आनंदजी कुलकर्णी या पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांच्या वतीनं आदरणीय आमचे वाघ साहेब हे आपलं हे निवेदन स्वीकारण्यासाठी इथं आलेले आहेत. आपण सर्वांच्या वतीनं हे निवेदन या ठिकाणी आपण त्यांना सुपूर्द करतोय.